सर्वांनी ॲप डाउनलोड केलं आहे. सक्सेसफुली आपण लाईव्ह सेशन्समध्ये जॉइन झालो आहोत. परंतु एक्झॅक्टली अशोजित ॲप काय आहे आणि कशा पद्धतीने त्यात काही गोष्टी दिलेल्या आहेत? प्री स्टडी मटेरियल कुठे किंवा कंटेंट कुठे, रेकॉर्डिंग्स कुठनं पाहायच्या, नोटीस बोर्ड काय आहे, आमच्याशी कसा संपर्क करता येईल, या सगळ्या गोष्टी आता आपण पाहणार आहोत. तर सगळ्यात आधी ज्यावेळेला आपण Google Play Storeवरनं ॲप डाउनलोड करतो, ॲप डाउनलोड केल्यानंतर आपला मोबाईल नंबर टाकून लॉग इन करतो, त्यावेळेला आपल्यासमोर ॲप ओपन केल्यानंतर सगळ्यांनाच माहिती आहे अशा प्रकारचं ॲप हे आपलं दिसतं. हे आपल्या ॲपची होम स्क्रीन आहे. आता या होम स्क्रीनवरती तुम्हाला काही वेगवेगळे ऑप्शन्स दिसतील. इथे काही बॅनर आहे, म्हणजे आपल्या काही कोर्सबद्दल माहिती या ठिकाणी आहे. त्यानंतर तुम्ही ज्या कोर्सला एनरोल केलेला आहे, तो कोर्स सहसा इथे दिसतो. म्हणजे काय? पर्चेस्ड कोर्सेस म्हणजे तुम्ही जे कोर्स पर्चेस केलेले आहेत, ते कोर्स तुम्हाला इथे दिसतात आणि इथूनच तुम्ही त्याला स्टार्ट लर्निंग करू शकता. त्यानंतर थोडंसं खाली आल्यानंतर म्हणजेच स्क्रोल डाउन केल्यानंतर इथे तुम्हाला दिसेल व्हॉट आर यू लुकिंग फॉर? म्हणजे तुम्ही काय पाहताय? जर तुम्हाला फ्री कोर्सेस पाहायचे असतील, वर्कशॉप्स पाहायचे असतील, प्रीमियम कोर्सेस, कॉम्बोज, बिझनेस गाईड किंवा प्रॉडक्ट्स या काही गोष्टी पाहायच्या असतील, तर तुम्ही या ठिकाणावरून पाहू शकता. म्हणजे जर मी फ्री कोर्सेसवर क्लिक केलं, तर आपल्या ॲपमध्ये जे काही फ्री कोर्सेस अवेलेबल आहेत, ते तुम्हाला इथे पाहायला मिळतील. त्यानंतर काही वर्कशॉप्स असतात, ते तुम्हाला पाहायचे असतील, तर ते वर्कशॉप्स या फोल्डरमध्ये पाहायला मिळतील. त्यानंतर काही प्रीमियम कोर्सेस आहेत. हे सगळे प्रीमियम कोर्सेस तुम्हाला इथे पाहायला मिळणार आहेत. त्याचबरोबर कॉम्बोज म्हणजे जे काही मोठे कोर्स असतात, कॉम्बोजमध्ये बनवलेले असतात, ते सगळे तुम्हाला या कॉम्बोज फोल्डरमध्ये पाहायला मिळतील. त्यानंतर बिझनेस गाईड हा एक ऑप्शन आहे. इथे अजून काही कंटेंट नाहीये किंवा कुठल्याही प्रकारचा कोर्स नाहीये. काही दिवसांनी तुम्हाला तिथे पाहायला मिळेल. आता या ठिकाणी काही प्रॉडक्ट्स आहेत. जसं की आपल्याकडे ब्लाउज मटेरियल किट आहे, लायक्रा फ्युजिंग आहे, पेपर कॅनव्हास आहे किंवा हँड एम्ब्रॉयडरी आरी वर्कची मटेरियल किट असेल किंवा इतर काही साहित्य लागणार असेल, जसं की फ्रेंच कर्व आहे, सेट स्क्वेअर स्केल्स आहेत इत्यादी. म्हणजे खूप काही गोष्टी ज्या लागणार आहेत, ज्या आपल्याकडे अवेलेबल आहेत, त्या तुम्हाला या प्रॉडक्ट सेक्शनमध्ये पाहायला मिळतील. त्यानंतर खाली आल्यानंतर या ठिकाणी ज्यावेळेला आपण आपल्या होम पेजवर येतो, फ्री कोर्सेस आहेत. ज्यावेळेला मला एखादा फ्री कोर्स पाहायचा असतो, त्यावेळेला कशा पद्धतीने आपण पाहू शकतो? पर्टिक्युलर त्या कोर्सवर जायचंय आपल्याला. या ठिकाणी जी काही इथे इन्फॉर्मेशन दिली आहे, जी काही माहिती दिली आहे, ती व्यवस्थित वाचून घ्यायची आहे. सर्व माहिती वाचून घेतल्यानंतर या ठिकाणी कोर्सची व्हॅलिडिटी दिसते तुम्हाला. आता हा जो कोर्स आहे हँड एम्ब्रॉयडरी अँड आरी वर्क हा आपला फ्री कोर्स आहे. याची व्हॅलिडिटी इथे 7 दिवस दिसेल तुम्हाला. ज्यावेळेला तुम्ही गेट धिस कोर्स फॉर फ्री यावरती क्लिक कराल आणि त्यानंतर एनरोल नाऊ फॉर फ्री असं जर क्लिक केलं, तर त्यानंतरच तुमचं या फ्री कोर्ससाठी रजिस्ट्रेशन होतं आणि जसं की या कोर्सची व्हॅलिडिटी 7 दिवस आहे. तर तुम्हाला या कोर्समधले जे काही कंटेंट आहेत, म्हणजे रेकॉर्डिंग्स असतील, लाईव्ह क्लास असेल, हे सगळं फक्त 7 दिवस पाहायला मिळतं. मग आता इथे रेकॉर्डिंग कुठे पाहायचं? ज्यावेळेला इथे वर आपण कंटेंटवर क्लिक करतो, त्यावेळेला इथे खाली सगळं काही फोल्डर्स, व्हिडिओज तुम्हाला दिसतील. ते तुम्ही स्टेप बाय स्टेप पाहायचेत. स्टेप बाय स्टेप म्हणजे कसे? पहिला व्हिडिओ पाहिला, तो व्यवस्थित पाहायचा आहे. तो संपल्यानंतर म्हणजे तो व्यवस्थित पाहिलाय, समजलाय, त्यानंतरच दुसरा व्हिडिओकडे आपल्याला जायचंय, तो पाहायचा आहे. अशा पद्धतीने पहिला, दुसरा, तिसरा फोल्डर असतील, व्हिडिओ असतील, पी-डी-एफ असतील, इमेजेस असतील, हे सगळं आपल्याला स्टेप बाय स्टेप कंप्लीट करायचंय आणि ते पाहायचंय. ज्यावेळेला लाईव्ह क्लासेस असतात, त्यावेळेला लाईव्ह क्लासवर क्लिक करायचं. ज्यावेळेला लाईव्ह क्लास स्टार्ट होतो, त्यावेळेला इथे नोटिफिकेशन येतं. जॉइन क्लासवर क्लिक केल्यानंतर आपण तो लाईव्ह क्लास जॉइन होतो.
त्यानंतर इथे नोटीस बोर्ड आहे. म्हणजे काही या कोर्स रिलेटेड काही जर नोटीस असेल, तर ती या नोटीस बोर्डवर दिल्या जाते. तर आता आपल्याकडे फ्री कोर्सेस कोणते अवेलेबल आहेत? रेकॉर्डेड आपलं शून्यापासून शिवणकाम, हँड एम्ब्रॉयडरी आणि आरी वर्क हा एक डेमो क्लास आहे. त्याच पद्धतीने नेक्स्ट आहे वर्कशॉप. वर्कशॉपमध्ये काय आहे? रेडीमेड आरी वर्क, ब्लाउज स्टिचिंगचा वर्कशॉप आहे. त्याचबरोबर लहान मुलींची ब्राह्मणी नऊवारी साडी कशाप्रकारे स्टिच केल्या जाते त्याचाही वर्कशॉप आहे. भविष्यामध्ये याच्यात अनेक वर्कशॉप वाढतील, कोर्सेस देखील वाढतील. प्रीमियम कोर्सेसमध्ये जर पाहायला गेलं तर बोटनिक ब्लाउज मास्टरी कोर्स आहे, नऊवारी साडी कोर्स आहे. त्यानंतर रेकॉर्डेड शून्यापासून शिवणकाम आहे. म्हणजे ज्यांनी फ्रीमध्ये रेकॉर्डेड शिवणकाम शून्यापासून शिवणकाम हा कोर्स एनरोल केलाय, त्यांची व्हॅलिडिटी संपली आहे. आता त्यांना तो परत नाही पाहता येणार. तर तो पाहता येणार नाहीये, तर मग तो या ठिकाणी तो पर्चेस करावा लागेल, बाय करावा लागेल. त्याच पद्धतीने मग क्लासिकल बोटनिक ब्लाउजचा कोर्स आहे, प्रिन्सेस ब्लाउजचे कोर्स आहेत. असे वेगवेगळे कोर्सेस आहेत. तसंच आता आपण कॉम्बोजमध्ये आलो. कॉम्बोजमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे कॉम्बोज म्हणजे जे मोठे कोर्स असतात, ते आपल्या या कॉम्बोजमध्ये पाहायला मिळतील तुम्हाला. बिझनेस गाईडमध्ये सध्या काही कोर्स अवेलेबल नाहीयेत. भविष्यामध्ये किंवा येणाऱ्या काही पुढच्या महिन्यांमध्ये इथे आपल्याला कोर्स पाहायला मिळेल. त्यानंतर आपल्याला इथे प्रॉडक्ट्स नावाचा एक ऑप्शन आहे. एक फोल्डर आहे, टाईल आहे. तिथे आपल्याला वेगवेगळे प्रॉडक्ट्स पाहायला मिळणार आहेत. जसं की ब्लाउज मटेरियल किट आहे, लायक्रा फ्युजिंग आहे. तर मी ब्लाउज मटेरियल किटवरती क्लिक केलं आणि जो प्रॉडक्ट आपल्याला हवा आहे, तो आपण या ठिकाणी त्याला बाय नाऊ केलं, तर सेम तुम्हाला इथे तुमचे काही डिटेल्स टाकावे लागतात. तुमचं नाव असेल, पूर्ण ॲड्रेस असेल, तुम्ही ज्या ठिकाणी राहता ते सिटी असेल, डिस्ट्रिक्ट असेल, स्टेट असेल, म्हणजे कोणत्या राज्यात आहात, पिन कोड काय आहे आणि तुमचा मोबाईल नंबर या ठिकाणी अत्यंत महत्त्वाच्या आहेत या सगळ्या गोष्टी, जेणेकरून हे प्रॉडक्ट तुम्हाला घरपोच मिळेल. परंतु मी एक रिक्वेस्ट करेल, ज्यावेळेला तुम्ही ॲपमधून प्रॉडक्ट पर्चेस करताय, त्यापूर्वी तुम्ही स्क्रीनवर दिलेल्या नंबरवरती अधिक कॉन्टॅक्ट करा आणि त्या प्रॉडक्टबद्दल अधिक माहिती घ्या किंवा काही गोष्टी जाणून घ्यायच्या असतील, तर तुम्ही त्या घ्या आणि मग इथनं ऑर्डर प्लेस करा. अशा प्रकारे हे आपले काही टाइल्स आहेत, काही फोल्डर्स आहेत. आत्ता इथे काही कोर्स अवेलेबल आहेत, काही कोर्स अजून अवेलेबल होणार आहेत. स्टेप बाय स्टेप ते अवेलेबल होतील. आता या ठिकाणी काही फीचर्ड कोर्सेस असतात, ते या ठिकाणी आपल्याला दिसतात. जे कोर्स छान आहेत किंवा सगळ्यांनी मस्ट करण्यासारखे आहेत. बऱ्याचदा ते कोर्स आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात. बरेचसे काही कोर्स नवीन पब्लिश झालेले असतात, ते देखील आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात. इथूनच तुम्ही जर एखादा कोर्स तुम्हाला बाय करायचा असेल, तर गेट धिस कोर्स वरती क्लिक करून तुम्ही त्याचं पेमेंट करून, प्रोसेस करून तो घेऊ शकता. आता यानंतर जर आपण खाली पाहिलं तर आपल्याला फ्री कंटेंट दिसतो. म्हणजे आपल्या ॲपमध्ये जे काही वेगवेगळे कोर्सेस आहेत, याच्यामध्ये काय फ्री कंटेंट आहे, तो आपल्याला इथे पाहायला मिळतो. अनेक फ्री कंटेंट या ठिकाणी अवेलेबल आहेत. तसेच फ्री स्टडी मटेरियल या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळेल, ज्याच्यामध्ये जे काही फ्री स्टडी मटेरियल तुम्हाला तुमच्यापर्यंत आम्हाला पोहोचवायचं आहे, ते आम्ही सगळं या ठिकाणी अवेलेबल करतो. जे फ्री ऑफ कॉस्ट सगळ्यांसाठीच असेल, ते पी-डी-एफ फॉर्मॅटमधलं, इमेजेसमधलं स्टडी मटेरियल इथे असेल. आता याच्या शेजारी व्हिडिओज आहेत. तर इथे मी एक पी-डी-एफ ओपन करून दाखवतो. आता हे बेसिक स्टिचची मी एक पी-डी-एफ आहे. ती ओपन केली मी. तर पी-डी-एफ ओपन करताना पी-डी-एफ रीडर त्याच्या रिलेटेड एखादं ॲप आपल्याला लागतं. ते तुमच्याकडे असणं आवश्यक असतं. आता या इथे बघा या नोट्स आहेत. तर हे इथून तुम्ही याचं प्रिंट आउट देखील घेऊ शकता. आता बऱ्याचशा म्हणजे फ्री स्टडी मटेरियलमध्ये ज्या पी-डी-एफ आहेत, त्याची प्रिंट आउट निघेल. बाकी तुम्ही एखादा कोर्स बाय केलाय, एखादा कोर्सला तुम्ही एनरोल केलाय, त्या ठिकाणी जर पी-डी-एफ असेल, तर ती डाउनलोडेबल नसते. फक्त फ्री स्टडी मटेरियलमध्ये जी पी-डी-एफ आहे, तेवढीच ती डाउनलोडेबल आहे. तर आता इथून जर मला फ्री स्टडी मटेरियल मधली एखादी प्रिंट आउट जर
पी-डी-एफची प्रिंटआउट काढायची आहे, तर त्यासाठी मी काय करेल, इथे शेअर बटनवर क्लिक करेल. इथे भरपूर ऑप्शन्स येतात. प्रत्येकाच्या डिव्हाइसनुसार, फोननुसार ते ऑप्शन्स असतात आणि त्याप्रकारे ते शेअर करू शकतात. मग इथनं तुम्ही अ, ज्यांच्याकडे प्रिंटआउट काढायची आहे, त्यांना तुम्ही WhatsAppवरती शेअर करू शकता, ईमेलवरती करू शकता किंवा इथनंच तुम्हाला डायरेक्ट प्रिंट ऑप्शन असेल तुमच्या फोनमध्ये, तर तुम्ही ते देखील करू शकता. इथे मी आता ती पी-डी-एफ ओपन केली आहे. आता ही डाउनलोड कशी करायची आहे किंवा माझ्या फोनमध्ये कशी सेव्ह करायची आहे, तर ती पी-डी-एफ ओपन केल्यानंतर मी कॉपी टू डिव्हाइस केलंय. म्हणजे माझ्या फोनमध्ये ही पी-डी-एफ मला सेव्ह करता येते आणि ती अशा प्रकारे डाउनलोड झाली आहे. तर ती कुठे पाहायची तर तुम्ही डॉक्युमेंट्समध्ये पाहू शकता किंवा प्रत्येक फोनला वेगवेगळ्या सेटिंग्स असतात, ते तुम्ही पाहू शकता तिथनं. आता यानंतर इथे काही फ्री स्टडी मटेरियलमध्ये काही व्हिडिओज देखील तुम्हाला पाहायला मिळणार आहेत. मग कुर्ती ड्राफ्टिंगचे व्हिडिओ असतील, परफेक्ट ब्लाउजचे ट्रिक्स असतील, ब्लाउज फिनिशिंग असेल, जे काही फ्री व्हिडिओज, फ्री स्टडी मटेरियलमधले महत्त्वाचे व्हिडिओज किंवा जी माहिती आम्हाला असं वाटतं की महत्त्वाची आहे आणि ती तुमच्यापर्यंत पोहोचवावी, तर त्यासाठी आपण त्याला कुठल्याही प्रकारचा चार्ज न घेता, ते आपण फ्री स्टडी मटेरियलमध्ये ते ठेवणार आहोत आणि तिथनं तुम्ही ते पाहू शकता. एखादं एक्झाम्पल जर बघायचं असेल, तर मी ब्लाउज फिनिशिंगचं फोल्डर ओपन केलंय. आता इथे अनेक व्हिडिओज इथे दिसतील तुम्हाला. त्यापैकी ब्लाउजला पाइपिंग कशी बनवायची त्याचा हा एक व्हिडिओ आहे. तो मी इथे ओपन केला, तर तो या ठिकाणी मला पाहायला मिळतो आहे. ओके. या ठिकाणी बरेचसे फ्री व्हिडिओज आत्ता आहेत, नंतर देखील अवेलेबल असणार आहेत. त्यानंतर आता कनेक्ट विथ अस हे काय आहे? तर तुम्हाला एखादा आपला व्हिडिओ YouTubeवरती पाहायचा असेल, तर इथे YouTubeच्या आयकॉनवरती क्लिक केलं, की तुम्ही डायरेक्टली आपल्या YouTube चॅनलला रिडायरेक्ट व्हाल. हे आपलं YouTube चॅनल आहे. इथे भरपूर व्हिडिओज आहेत. जर तुम्ही नवीन असाल आपल्या YouTube चॅनलवर, तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. इथे सबस्क्राईबचं बटन असतं, त्यावरती क्लिक केलं आणि या बेल आयकॉनवरती क्लिक करून ऑलला क्लिक केलं, तर जो काही किंवा जेव्हा कधी आपल्याकडनं YouTubeवरती व्हिडिओ अपलोड होणार आहे, त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला डायरेक्टली YouTubeकडनं मिळेल आणि तेव्हा तुम्ही तो व्हिडिओ नक्की पाहू शकाल. तर या 2 पद्धती आहेत. त्यानंतर या ठिकाणी एक WhatsAppचा आयकॉन आहे. त्याच्यावरती क्लिक केलं, जर तुम्हाला अशिजित इन्स्टिट्यूटला काही मेसेज करायचा असेल, तर तुम्ही इथे क्लिक करून देखील मेसेज करू शकता. तर मी या ठिकाणी मेसेज केला. हा मेसेज डायरेक्टली आम्हाला WhatsAppवरती येतो. त्यानंतर इथे Instagramचं आयकॉन आहे. जर तुम्ही Instagramवरती आम्हाला पाहिलं असेल आणि तिथे तुम्ही फॉलो केला असेल, तर तुम्हाला Instagramवरती पण आपला कंटेंट जो काही असेल तो दिसतो. जर तुम्ही फॉलो केलेलं नसेल, तर मी तुम्हाला रिक्वेस्ट करेल, की आपल्या Instagramच्या पेजला देखील तुम्ही नक्की फॉलो करा. तसंच त्या पद्धतीने जर तुम्ही पाहिलं, पुढे Facebookचं देखील आयकॉन आहे. Facebookच्या आयकॉनवरती क्लिक केलं, तर तुम्हाला आपलं Facebookचं पेज दिसेल. तिथेही तुम्ही फॉलो करू शकता. हे झालं आपलं ॲपचं होम पेज. आता या ठिकाणी डायरेक्टली खाली ऑप्शन आहे स्टोअर. तर या स्टोअरवर क्लिक केल्यानंतर आपल्या ॲपमध्ये जे काही कोर्सेस आहेत सगळे, ते तुम्हाला या ठिकाणी स्टोअरवर पाहायला मिळणार आहेत. त्याच्या बाजूलाच खाली एक चार्ट्स नावाचा एक ऑप्शन आहे. महत्त्वाचा ऑप्शन आहे. जसं आपण WhatsAppवरती मेसेज करतो किंवा ग्रुप बनवतो, तशाच प्रकारचं हे चार्ट्स नावाचं सेक्शन आहे. इथे तुम्ही जो काही कोर्स जॉइन केलेला आहे, ऑटोमॅटिकली तुम्ही त्या कोर्सच्या ग्रुपमध्ये जॉइन केल्या जातात आणि आमच्याकडनं जी काही माहिती तुम्हाला शेअर करायची असेल, ती आपण फक्त या ठिकाणी या ग्रुपवर शेअर करतो. तिथून तुम्हाला ती माहिती वाचायची आहे. दिलेली दिलेल्या मेसेजेसमध्ये जे काही इन्स्ट्रक्शन्स असतील, त्या फॉलो करायच्यात. तसेच त्याच्या खालीच तुम्हाला एक अशोजित इन्स्टिट्यूट ऑफ फॅशन या नावाचं एक हे दिसेल. त्यावरनं तुम्ही एक चार्टचा ऑप्शन दिसेल. जिथे जर तुम्ही मेसेज केला, तो डायरेक्टली तो मेसेज आम्हाला पोहोचणार आहे. तुम्हाला काही विचारायचं असेल, काही गोष्टी बोलायच्या असतील, चार्ट करायचा असेल, तर तुम्ही इथे अशोजित इन्स्टिट्यूट ऑफ फॅशन
च्या या चार्टमध्ये जाऊन तुम्ही तिथनं आम्हाला मेसेज करू शकता. आता या ठिकाणी चार्टमध्ये 2 ऑप्शन असणार आहेत. एक म्हणजे तो ग्रुप असेल. ग्रुपमध्ये आम्ही ज्या काही इन्स्ट्रक्शन्स तुम्हाला पोहोचवतोय, मेसेजेस पोहोचवतोय, ते तुम्हाला ग्रुपमध्ये दिसतील आणि तुम्हाला आमच्याशी काही संपर्क साधायचा असेल, मेसेज करायचा असेल, तर तुम्ही त्या ठिकाणावरून देखील आमच्याशी संपर्क करू शकता. आता यानंतर एक ऑप्शन आहे पुढचा प्रोफाइल. आता बऱ्याच जणांनी आहे ना, त्यांचे जे ॲप डाउनलोड केलंय, ॲप डाउनलोड करताना त्यांनी त्यांचं नाव टाकताना कदाचित बऱ्याच जणांकडनं ती चूक झालेली असेल. नाव अर्धवट टाकण्यात आलं असेल किंवा स्पेलिंग मिस्टेक झालेली असेल. या सगळ्या गोष्टी ते या ठिकाणावरनं एडिट करू शकतात. या ठिकाणी तुम्ही पाहू शकता काही बेसिक इन्फॉर्मेशन दिलेली आहे. ती इथे दिसेल. तर मला माझं नाव चेंज करायचं असेल, तर मी एडिट या ऑप्शनमध्ये जाईल आणि इथनं नाव चेंज करेल. पण बऱ्याचदा असं होतं, की तुम्ही एकदा नाव टाकलंय, तर ते तुम्हाला चेंज करता येत नाही किंवा मोबाईल नंबर चेंज करता येत नाही किंवा ईमेल आयडी टाकलाय, तो चेंज करता येत नाही. तर अशा वेळेस तुम्ही काय कराल? अशा वेळेस तुम्ही आमच्या टीमशी संपर्क साधा. जिथे तुमचं नाव चुकीचं झालेलं आहे, ते नाव जर करेक्ट करायचं असेल, तर तुम्ही आमच्या टीमशी संपर्क साधा. तुमचं नाव करेक्शन करण्यामध्ये आमची टीम तुम्हाला नक्की हेल्प करणार आहे. काही गोष्टी ॲड करायच्या असतील म्हणजे अबाउट असेल, माझा रोल नंबर टाकायचा असेल, डेट ऑफ जॉइनिंग काही टाकायचं असेल, तर या गोष्टी इथे मी करू शकतो. त्यानंतर खाली काही पर्सनल डिटेल्स असतात, जसं की डेट ऑफ बर्थ टाकायची आहे, जेंडर टाकायचं आहे, नॅशनॅलिटी, ब्लड ग्रुप, आधार नंबर. तुम्हाला तुमचं आधार कार्ड आता अपलोड करायचं असेल, तर ते देखील करू शकता. पॅन कार्ड अपलोड करायचं करू शकता. तर या काही गोष्टी आहेत, सिग्नेचर आहेत, याही तुम्ही अपलोड करू शकता. यातल्या काही गोष्टी आवश्यक आहेत, काही आवश्यक नाहीयेत. ज्या गोष्टी आवश्यक नाहीयेत, त्या तुम्ही नाही केल्या तरी चालतील. मात्र नेक्स्ट ऑप्शन आहे आपला ॲड्रेसचा. तर या ठिकाणी आपण आपला ॲड्रेस व्यवस्थित फिल करायचा आहे. इथे तुमचा ॲड्रेस फिल करण्यासाठी आधी तुम्हाला एडिट ऑप्शनवरती क्लिक करावं लागेल. त्यानंतरची पुढची विंडो ओपन होईल. इथे तुम्ही तुमचा पर्मनंट ॲड्रेस टाइप करायचा आहे. तुमचा पिन कोड, तुमचा करस्पॉन्डन्स ॲड्रेस म्हणजे जो काही आपला टेम्पररी ॲड्रेस असू शकतो किंवा पर्मनंट ॲड्रेस असू शकतो. अशा काही गोष्टी असतील ते इथं टाकायचं आहे आणि इथनं सेव्ह करायचं आहे. म्हणजे तुमचा ॲड्रेस या ठिकाणी सेव्ह होणार आहे. आता त्यानंतर जर काही तुम्हाला तुमची एज्युकेशनल माहिती इथे फिल करायची असेल, ती देखील तुम्ही इथे करू शकता. म्हणजे सहसा आपल्याला याची आवश्यकता नाहीये, परंतु तुम्हाला जर वाटलं तर तुम्ही ते फिल करून ठेवू शकता. म्हणजे बऱ्याच जणांचं आता असं असतं, की एज्युकेशन झालंय, फॅशन डिझाइन झालंय, तर या गोष्टी आम्हाला समजतात. तुमचं एज्युकेशन किती झालंय, फॅशन डिझाइन झालंय, अरे वाह! छान आहे. मग काही गोष्टी ॲप्रिशिएट देखील करता येतात, तर ते तुम्ही इथे करू शकता. त्याच्यानंतर वर एक कोर्सेस नावाचा ऑप्शन आहे. जे कोर्स तुम्ही जॉइन केलेले आहेत, ते तुम्ही इथे पाहू शकता. ते इथे दिसल्या जातील. ज्या कोर्सला तुम्ही जॉइन केलेलं आहे, ते सगळं तुम्हाला इथे दिसणार आहे. त्यानंतर इथे परफॉर्मन्स असेल, म्हणजे आता आपण जर एखादी टेस्ट कंडक्ट केली, एखादी एक्झाम घेतली, ॲपमधून आपण ते घेऊ शकतो. तर त्याचे काही मार्क्स असतील, रिझल्ट्स असतील, तर ते तुम्हाला इथे नक्की दिसतील. त्यानंतर इथे काही पेमेंट्सचं ऑप्शन आहे. जे तुम्ही ट्रान्झॅक्शन्स केलेत ते मे बी इथे दिसतात, बट आता सध्या अवेलेबल नाहीयेत. काही असाइनमेंट्स असतात, ज्या आम्ही तुम्हाला देतो, त्या देखील इथे तुम्हाला दिसू शकतात. आता ॲपवरती आल्यानंतर आपल्याला ॲपमध्ये वरच्या बाजूस 2 गोष्टी दिसतील. एक म्हणजे नोटिफिकेशन दिसेल. या नोटिफिकेशनवर क्लिक केलं, आम्ही जे काही नोटिफिकेशन्स पाठवतो ॲपवरती, ते सगळे नोटिफिकेशन्स तुम्हाला इथे पाहायला मिळतात. एखाद्या नोटिफिकेशनला तुम्ही जर क्लिक केलं, तर ते नोटिफिकेशन ओपन होतं. ते नोटिफिकेशन काय आहे, हे तुम्हाला इथे वाचायला मिळेल. इथे अनेक नोटिफिकेशन आहेत. मी सगळ्यांना सांगेल, की ज्यावेळेला आपण एखादा कोर्स एनरोल केलाय, त्यावेळेला कायम हे नोटिफिकेशन्स चेक करत राहायचं. त्यानंतर आपल्या ॲपवरती वरच्या डाव्या बाजूला 3 आडव्या लाईन्स आहेत. त्यावरती क्लिक करायचंय. त्यावरती क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर अशा प्रकारची विंडो ओपन होईल. ती विंडो ओपन झाल्यानंतर यात काही गोष्टी तुम्हाला समोर पाहायला मिळणार आहेत.
आता ज्यावेळेला ही विंडो आपल्यासमोर ओपन होईल, म्हणजे 3 आडव्या लाईन्सवरती आपण क्लिक केल्यानंतर ही नेक्स्ट विंडो आपल्यासमोर ओपन होईल. तर इथे बघू शकता तुम्ही कोर्स सर्टिफिकेट्स, म्हणजे एखादा कोर्स तुम्ही कंप्लीट केलाय आणि आम्ही ई-सर्टिफिकेट जनरेट केलंय, त्यावेळेला ते सर्टिफिकेट तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळणार आहे. तर इथनं ज्यावेळेला आम्ही सर्टिफिकेट जनरेट करणार आहोत, त्यावेळेला तुम्हाला एक काळजी घ्यायची आहे, की तुम्ही जे ॲपवरती तुमचं नाव रजिस्टर केलेलं आहे, ते नाव व्यवस्थित आहे का? ते आधी चेक करायचं आहे. तुमचं नाव व्यवस्थित नसेल, तुमच्या नावामधल्या स्पेलिंग्स ह्या करेक्ट नसतील, तर त्या करेक्ट करून घ्यायच्यात. त्यासाठी तुम्ही आमच्या टीमशी संपर्क करू शकता, तुमचं नाव वगैरे चेंज करायचं असेल तर. त्यानंतर त्याच्या खाली एक ऑप्शन आहे ऑफलाईन डाउनलोड्स. तर ज्यावेळेला आपला लाईव्ह क्लास चालू असतो किंवा रेकॉर्डिंग्स असतात, त्यावेळेला आपण एक ऑप्शन ठेवलेला आहे ऑफलाईन डाउनलोड. म्हणजे एकदा का तुमच्याकडे इंटरनेटचं कनेक्शन असेल, त्या कोर्समधल्या रेकॉर्डिंग्स तुम्ही एकदा डाउनलोड करून ठेवल्या, तर त्या रेकॉर्डिंग्स फक्त तुमच्या ॲपमध्येच डाउनलोड राहतात. नेक्स्ट टाईम त्या पाहण्यासाठी तुम्हाला कुठल्याही प्रकारचा इंटरनेट लागणार नाही. त्यासाठी हा एक ऑप्शन दिलेला आहे. म्हणजे ज्यावेळेला आपण एखादा व्हिडिओ वारंवार पाहतो, त्यावेळेला मग प्रत्येक वेळेला जर नवीन इंटरनेट लागत असेल, तर डेटा खूप लागेल. तर त्याच्यासाठी आपण ही एक सोय केलेली आहे. त्यानंतर इथे फ्री मटेरियल आहे. जसं आपण होम स्क्रीनवरती पाहिलं होतं, त्याच पद्धतीने इथे आहे. इथे काही पी-डी-एफ असतील, त्याच्या बाजूला व्हिडिओज असतील आणि काही जर फ्री टेस्ट आपण ठेवल्या, तर त्या देखील तुम्हाला इथे पाहायला मिळेल. फ्री टेस्ट म्हणजे काय? काही फ्री एक्झाम जर आम्ही कंडक्ट केल्या, तर त्यासुद्धा तुम्हाला इथे पाहायला मिळणार आहेत. आता तुम्ही विचार कराल फ्री एक्झाम्स काय आहेत? फ्री टेस्ट काय आहेत? तर आपण काही गोष्टींच्या एक्झाम नक्की घेऊ शकतो. जसं थेरॉटिकलमध्ये उदाहरण जर घ्यायचं झालं, तर एखादा क्वेशन आम्ही विचारू शकतो. ज्यावेळेला ब्लाउज स्टिच करताय, त्यावेळेला तुमच्याकडे कोणता दोरा असायला पाहिजे? मग कदाचित तिथे 4 ऑप्शन दिले जातील. 2 प्लाय, 3 प्लाय, 4 प्लाय किंवा साधा दोरा असे 4 ऑप्शन दिलेत. त्यापैकी करेक्ट आन्सर तुम्हाला द्यायचा आहे. जेणेकरून तुम्ही चेक करू शकणार आहेत. आपण जे काही शिकलोय ते प्रॉपर शिकलो आहोत का? ते नॉलेज आपण घेतलंय का? ह्याच्यासाठी काही फ्री टेस्ट किंवा काही आपल्या कोर्स रिलेटेड टेस्ट सुद्धा आपण पुढे प्लॅन करणार आहोत. त्यानंतर स्टुडंट टेस्टिमोनियल्स हे आहे. हा एक स्टुडंटने आम्हाला द्यायचा एक फीडबॅकचा एक प्रकार आहे. एखादा कोर्स तुम्ही केलाय, तर या ठिकाणी तुम्ही इथूनच आम्हाला फीडबॅक देऊ शकता. तर तो कसा द्यायचा आहे? तर त्याला आपल्याला प्रोसेस करायचं आहे. इथे जे नाव आहे तुमचं ते करेक्ट आहे का चेक करायचं आहे. ते नाव व्यवस्थित करेक्ट नसेल तर व्यवस्थित करून घ्यायचं आहे. नेक्स्टवर क्लिक करायचं आहे. इथे अपलोड फोटो, प्लीज अपलोड अ कॅमेरा फेसिंग फोटोग्राफ ऑफ युअरसेल्फ, म्हणजे तुमचा एक सेल्फी घ्यायचा आहे या ठिकाणी अपलोड फोटो म्हणून किंवा तुम्ही गॅलरीमधनं देखील तुमचा फोटो अपलोड करू शकता. इथे तुम्ही तो स्किप देखील करू शकता. परंतु मी म्हणेल, रिक्वेस्ट करेल तुमचा एखादा फोटो असू द्या. आता इथे एक नेक्स्ट विंडो आली आहे. व्हिच कोर्स ऑब्लिक प्रोग्राम वेअर यू एनरोल्ड इन, म्हणजे तुम्ही आमच्याकडे कुठल्या प्रकारचा कोर्स केलाय, त्या कोर्सचं इथे तुम्हाला नाव टाकायचंय आणि त्यानंतर नेक्स्टवर क्लिक करायचंय. तर मी इथे नाव टाकतो. एक उदाहरण म्हणून एक मी नाव टाकतोय, ब्लाउज डिझायनिंग आणि मग नेक्स्ट केलंय. आता नेक्स्ट विंडोमध्ये काय आलंय? व्हॉट वेअर युअर अचिव्हमेंट्स, हे ऑप्शनल आहे तुम्हाला. यू कॅन राईट युअर रँक ऑर मार्क्स यू अटेंड इन द एक्झाम्स, म्हणजे इथं तुम्ही मार्क्स लिहू शकता. आपल्याला मार्क्स तर नाही लिहायचे, त्याच्यामुळे तुम्ही हे लिहू शकता काही असेल तर, नाही तर स्किप करू शकता. आता राईट युअर टेस्टिमोनियल, म्हणजे इथे तुम्हाला तुमचा मेसेज टाइप करायचा आहे 140 कॅरेक्टर्स मध्ये, म्हणजे छोटा शॉर्ट मेसेज करायचा आहे की तुम्हाला तो कोर्स केल्यानंतर तुमचा काय फीडबॅक असेल, तो तुम्ही इथे शॉर्ट मेसेज मध्ये टाइप करू शकता आणि तिथनं आम्हाला सबमिट करू शकता. म्हणजे तुम्ही जे काही शिकलाय, तो तुमचा जो काही जेन्युइन फीडबॅक आहे, तो तुम्ही त्या ठिकाणी द्यायचा आहे.
त्यामुळे काय होईल, तर जे काही स्टुडंट्स इतर त्यांना काही कोर्स जॉइन करायचे आहेत, तर ते तुमच्या फीडबॅकवरनं ठरवतील, की तुम्हाला त्यांना कोर्स जॉइन करायचा आहे का? किंवा आमची शिकवण्याची पद्धत कशी आहे? व्यवस्थित आहे का? चांगली आहे का? नाही आहे? किंवा काही गोष्टी इम्प्रूव्ह करायच्यात का आम्ही? हे सगळं तुम्ही त्या फीडबॅकमध्ये लिहू शकता. फक्त तिथे तुम्हाला 140 कॅरेक्टर्सची लिमिट आहे. आता त्यानंतर एडिट प्रोफाइल म्हणजे जे आपण प्रोफाइलवरती जाऊन पाहिलं तेच इथे तुम्हाला दिसणार आहे. त्यानंतर इथे काही सेटिंग्स आहेत. तर आता या सेटिंग्स काय आहेत? ज्यावेळेला आपण काही नोटिफिकेशन पाठवतो, ते नोटिफिकेशन तुम्हाला कळायला हवं. त्याच्यासाठी त्याचा काही साउंड असेल, तर तो तुम्ही ऑन ठेवा. तर त्याच्यासाठी तुम्ही सेटिंग्समध्ये जाऊन इथनं सेटिंगला क्लिक केलं, तर फोनच्या सेटिंग्स ओपन होतात. तिथनं तो साउंड एनेबल करू शकता. आता एनेबल पिक्चर इन पिक्चर करू शकता, तर त्याला कायम येस टिक करून ठेवा. आता जर तुम्हाला आपला ॲप तुम्हाला तुमच्या मैत्रिणी असतील, मित्र असतील, रिलेटिव्हज असतील किंवा नातेवाईक असतील, कोणीही असेल, ज्यांना तुम्हाला असं वाटतं, की हा ॲप आपण शेअर करावा, त्यांच्यासाठी तुम्ही इथनं शेअर बटनवर क्लिक करायचंय आणि तुम्हाला ज्या ॲपच्या मदतीने शेअर करायचंय, त्या ॲपच्या मदतीने तुम्ही शेअर करू शकता. मग WhatsAppवर करायचंय, Telegram असेल, ईमेल असेल, असे वेगवेगळे ॲप आहेत. त्याच्यावर जाऊन तुम्ही शेअर करू शकता. तर मी इथे WhatsAppच्या मदतीने शेअर करणार आहे. जर तुम्हाला वाटतंय तुम्ही काही व्हॅल्युएबल शिकलेला आहात, तर तुम्ही नक्कीच इथे शेअर करायचं असेल, तर तुम्ही ते शेअर करू शकता. शेअर केल्यानंतर अशा प्रकारे याची लिंक जनरेट होते आणि ती शेअर केल्या जाते. तसेच आता तुम्हाला आपल्या ॲपला जर रेटिंग द्यायची असेल, म्हणजे आपण कशाप्रकारे शिकवतोय, आपला ॲप कसा आहे, सगळ्या गोष्टी कशा आहेत, याचं रेटिंग जर द्यायचं असेल, तर ते तुम्ही Google Play Storeवर जे काही आपला ॲप आहे, तिथे तुम्ही रेटिंग देऊ शकता. जर तुम्हाला ॲप छान वाटला असेल, आमची शिकवण्याची सगळी पद्धत छान वाटली असेल किंवा आम्ही जे शिकवलंय ते तुम्हाला छान प्रकारे समजलं असेल, तर तुम्ही या ठिकाणी आम्हाला 5 स्टार रेटिंग देऊ शकता. त्याचबरोबर जर तुम्हाला अजून काही फीडबॅक द्यायचा असेल, तर तुम्ही या ठिकाणी देऊ शकता. जसं की तुम्हाला वाटतंय की व्हेरी गुड, धिस ॲप इज व्हेरी नाईस किंवा हे ॲप खूप छान आहे. या ॲपने मला सो अँड सो मदत झाली. तर अशा प्रकारचं जर तुम्हाला काही लिहायचं असेल, तर तुम्ही या ठिकाणी लिहू शकता. त्याच्याच बरोबर अजून खाली काही गोष्टी आहेत, की रिस्पॉन्स कसा द्यायचा, तर तुम्ही या ठिकाणी जे काही तुम्हाला वाटतात स्टार्स द्यावे, ते तुम्ही देऊ शकता. तर मी म्हणेल जर तुम्हाला सगळ्या गोष्टी आवडल्या असतील, तर आम्हाला नक्कीच 5 स्टार द्याल अशी अपेक्षा करतो. आता बऱ्याचदा काय होतं, की ॲप चालू असताना काही छोटे फार टेक्निकल ग्लिच येऊ शकतात. येतात असं नाही म्हणणार आहे. टेक्निकल गोष्टींची अडचण किंवा छोटे ग्लिच येऊ शकतात. तशा वेळेला काय करायचंय आपल्याला? कधी जर आम्ही सांगितलं, की ॲप साइन आउट करा आणि परत ॲपमध्ये लॉग इन करा. तर त्यावेळेला तुम्हाला इथे साइन आउटवर क्लिक करायचंय. परत साइन आउटवर क्लिक केलं, तर तुम्ही ॲपमधून साइन आउट व्हाल. परत तुम्हाला ॲपमध्ये जॉइन करायचंय, तर ॲपमध्ये लॉग इन करायचंय. लॉग इन करण्याची मेथड सेम आहे. इथनं तुम्ही लॉग इन विथ WhatsApp करू शकता. जेव्हा लॉग इन विथ WhatsApp करता, त्यावेळेला कधी-कधी कदाचित WhatsApp ॲप ओपन होतं. एक ऑटो मेसेज ड्राफ्ट होतो. तो फक्त सेंड करायचा आहे. आलेल्या मेसेजमध्ये एक लिंक असते. त्याच्यावरती क्लिक करायचं आहे आणि तुमचं ॲप सुरू होतं. मग तिथे पुढे तुम्हाला तुमचं नाव टाकावं लागतं, जर तुम्ही फर्स्ट टाईम करत असाल तर. आणि ऑलरेडी तुम्ही ही सगळी प्रोसेस केली आहे, तर डायरेक्टली आता जसं ॲप ओपन झालं, तसं ॲप ओपन होणार आहे. प्रायव्हसी पॉलिसी वगैरे आहे, या सगळ्या गोष्टी आहेत. तर हे सगळं आपलं आहे अशोजित ॲप वापरण्याबद्दलची काही माहिती. याच्यात अजून थोड्याशा काही गोष्टी मला तुम्हाला शेअर करायला नक्की आवडतील. फॉर एक्झाम्पल आपण एखादा कोर्स एनरोल केलेला आहे, तर आपण तो कोर्स ओपन करायचा. हा कोर्स ओपन केल्यानंतर आपल्यासमोर या कोर्सचं नाव येतं, वर ओव्हरव्ह्यू दिसतो आणि इथे खूप काही माहिती, जी काही या कोर्स रिलेटेड डिस्क्रिप्शन असतं, माहिती असते, ती इथे तुम्हाला ती पाहायला मिळते. त्याच पद्धतीने खाली एखादा कोर्स तुम्ही एनरोल केलाय, तर त्याची व्हॅलिडिटी कितीपर्यंत आहे, किती दिवसांची आहे, ती कधी एक्सपायर होणार आहे,
ते इथं दिलेलं असतं. त्याचबरोबर काही इथे किती गोष्टी शिकवलेल्या आहेत, किती लर्निंग मटेरियल आहे याची माहिती असते. काही फ्री कंटेंट असतो तर तो तुम्हाला इथे दिसतो. लाईव्ह क्लास असेल तर तो इथे लाईव्ह क्लास सुरू असेल तर तो दिसतो. त्याचबरोबर तुम्ही अ, कोणत्या प्राइसिंगने हा कोर्स बाय केलाय, त्याची व्हॅलिडिटी काय आहे, वेळ काय आहे, हे सगळं तुम्हाला तिथे पाहायला मिळतं. आता ज्यावेळेला तुम्ही एखादा कोर्स जॉइन करता, तर त्याच्या रेकॉर्डिंग्स कशा पाहायच्या? तर वर आपल्याला ओव्हरव्ह्यूच्या शेजारी कंटेंट नावाचा ऑप्शन असतो. तिथे क्लिक केल्यानंतर आपल्याला इथे वेगवेगळे फोल्डर्स पाहायला मिळतात. हे सर्व फोल्डर्स याला आपण सीरियली नंबर दिलेले आहेत. 1 नंबर, 2 नंबर, 3 नंबर असे सीरियली नंबर दिलेत. तर ज्यावेळेला आपण रेकॉर्डिंग पाहतो, त्यावेळेला आपल्याला सगळ्यात आधीचं फोल्डर म्हणजे सीरियली आता मी एकदम पहिल्यापासून पाहतोय 1 नंबरचं फोल्डर ओपन केलं. इथे पहिला व्हिडिओ मी पाहणार. पहिला व्हिडिओ व्यवस्थित समजल्यानंतरच मी दुसऱ्या व्हिडिओकडे जाणार. दुसरा व्हिडिओ व्यवस्थित समजलाय, मग त्याच्या खाली काय आहे, एखादी इमेज असेल, पी-डी-एफ असेल, ते व्यवस्थित ओपन करणार आहे मी. ते पाहून घेणार आहे. त्यात काही नोट डाउन करण्यासारखं असेल, तर ते मी माझ्या नोटबुकमध्ये नोट डाउन करणार आहे. ह्या सगळ्या प्रोसेस स्टेप बाय स्टेप फॉलो करायच्यात आपल्याला. म्हणजे पहिलं फोल्डर व्यवस्थित बघायचंय. पहिल्या फोल्डरमधले सगळे व्हिडिओ, पी-डी-एफ, इमेजेस ह्या स्टेप बाय स्टेप पाहायच्यात. ते सगळं व्यवस्थित समजल्यानंतर दुसऱ्या 2 नंबरच्या फोल्डरकडे यायचंय. तिथे जे काही कंटेंट असेल, तो सगळा व्यवस्थित पाहायचा आहे. स्टेप बाय स्टेप पाहायचा आहे. कोणताही व्हिडिओ फॉरवर्ड करून, स्किप करून, मला ही गोष्ट माहिती आहे म्हणून अजिबात स्किप, फॉरवर्ड करायचं नाहीये. 19 मिनिटांचा व्हिडिओ आहे, पूर्ण 19 मिनिटं व्हिडिओ वॉच झाला पाहिजे. आता ज्यावेळेला आपण ऑफलाईन डाउनलोड एनेबल असं ज्यावेळेला आपण करणार आहेत, त्यावेळेला इथे या व्हिडिओच्या समोर एक डाउनलोडचा सिम्बॉल येईल. त्यावरती जेव्हा तुम्ही क्लिक कराल, तो व्हिडिओ ऑफलाईन तुमच्या फोनमध्ये डाउनलोड होणार आहे. फोनमध्ये म्हणजे फक्त ॲपमध्ये डाउनलोड होणार आहे. तिथून पुढे तो व्हिडिओ बघायला तुम्हाला त्या व्हिडिओसाठी कधीच डेटा किंवा इंटरनेट लागणार नाही. तुम्ही ऑफलाईनमध्ये सुद्धा ते पाहू शकता. त्याच पद्धतीने आपण जे काही व्हिडिओ अपलोड होणार आहेत, सगळे व्हिडिओ तुम्ही डाउनलोड करून ठेवा. म्हणजे तुमचा डेटा वाचेल. तुमचा डेटा कसा वाचला जाईल याची काळजी आपण नक्की घेतली आहे. तर सगळे फोल्डर्स स्टेप बाय स्टेप पाहायचेत. सगळे व्हिडिओ स्टेप बाय स्टेप पाहायचेत. 1 नंबरचं फोल्डर न पाहता 2 नंबरचं फोल्डर डायरेक्टली पाहायचं किंवा मला एखादं 8 नंबरचं फोल्डर लागणार आहे, म्हणून मी डायरेक्टली 8 नंबरचं फोल्डर पाहिलंय, असं अजिबात करायचं नाहीये. जेव्हा आपण 1 नंबर, 2 नंबर, 3 नंबर असं सीरियली कंप्लीट करू, त्यावेळेला तुम्हाला 8 नंबर पाहायचे ना, तर तुम्ही 7 नंबरपर्यंतचे सगळे फोल्डर्स तुम्ही पाहिलेले पाहिजेत. त्यानंतर तुम्ही 8 नंबरचं फोल्डर पाहू शकता. म्हणजे ही सिक्वेन्स आहे, ही अनुक्रमणिका आहे. हे सगळं तुम्हाला फॉलो करायचंय. त्यावेळेलाच हे छान समजणार आहे. आता जर तुम्ही जो कोर्स जॉइन केलाय, तो कोर्स लाईव्ह असेल, तर तो कशा पद्धतीने जॉइन करायचा आहे? तर इथे लाईव्ह क्लासेसवर क्लिक करायचंय आणि ज्यावेळेला लाईव्ह क्लास ऑन केला जातो, त्यावेळेला नोटिफिकेशन येतं आणि इथे जॉइन क्लासवर तुम्हाला क्लिक करायचंय. आता इथे जॉइन क्लासवर ज्यावेळेला आपण क्लिक करतो, त्यावेळेला अशा प्रकारची विंडो तुमच्या समोर ओपन होणार आहे. म्हणजे जो काही लाईव्ह क्लास आहे, त्याची विंडो अशी ओपन होते. आता बऱ्याचदा काय होतं, एवढं जॉइन केलं म्हणजे आपण लाईव्ह क्लासला जॉइन झालो, असा एक समज होतो. परंतु अशा वेळेला तुमचा ऑडिओ आणि व्हिडिओ कनेक्ट आहे का? हे आपण लक्षच देत नाहीत. तर ऑडिओ कनेक्ट करण्यासाठी इथे बघा खाली हेडफोनचा सिम्बॉल आहे. तिथे जॉइन ऑडिओ नावाचा ऑप्शन दिलेला आहे. मी रिक्वेस्ट करेल थोडंसं झूम करा. येस. आता इथे ज्यावेळेला जॉइन ऑडिओ हेडफोन सारखा सिम्बॉल आहे, त्याच्या वर बघा वायफाय और सेल्युलर डाटा किंवा त्याच्या खाली डायल इन असे 2 ऑप्शन दिसतायत. तर त्यापैकी आपल्याला वायफाय और सेल्युलर डाटा या ऑप्शनवर क्लिक करायचंय आणि तुमचा ऑडिओ कनेक्ट झालेला असेल. तसेच त्याचबरोबर त्याच्या बाजूला एक व्हिडिओचा म्हणजे कॅमेराचा सिम्बॉल आहे. त्याच्यावरती क्लिक केलं तर तुमचा कॅमेरा ऑन ऑफ होऊ शकतो. आता मी कॅमेरा ऑफ केलाय त्याच्यामुळे ऑफ झालेला आहे तो.
या ठिकाणी मी याचा ऑडिओ आता कमी केलेला आहे. म्यूट करेल मी. आता तुम्ही बघू शकता, इथे खाली चॅट नावाचा ऑप्शन आहे. म्हणजे या लाईव्ह जो क्लास सुरू आहे, याच्यामध्ये जर तुम्हाला काही चॅट करायचंय, काही मेसेज करायचा आहे, तर तो तुम्ही इथे टाइप करू शकता. आता मी इथे हॅलो मेसेज टाइप केलाय. तुम्हाला लाईव्ह क्लासमध्ये तो हॅलो मेसेज दिसणार आहे. आता त्याचबरोबर त्याच्या शेजारी शेअर नावाचं एक ऑप्शन आहे. अजिबात त्याच्यावरती कोणी क्लिक करू नका. सी व्हाईट बोर्ड्स अशा काही गोष्टी आहेत, त्याच्यावरती अजिबात कोणी क्लिक करायचं नाहीये. ज्यावेळेला आम्ही काही सांगितलंय, की एखादी गोष्ट तुम्ही शेअर करा, म्हणजे एखादं ब्लाउज तुम्ही वेअर केलंय किंवा तुम्ही तुमच्या क्लायंटचं ब्लाउज दिलंय त्यांना, वेअर केलंय त्यांनी, त्याचा फोटो तुम्ही घेतलाय आणि तो फोटो तुम्हाला सगळ्यांना शेअर करायचा आहे. तशा वेळेला तुम्ही इथनं शेअर करू शकता. परंतु त्याच्यासाठी आधी तुम्ही परमिशन नक्की घ्या. आता हे सगळं झालं, तर ज्यावेळेला क्लास लिव्ह करायचा आहे, त्यावेळेला इथनं तुम्ही आपला क्लास लिव्ह करू शकता. म्हणजे मीटिंग लिव्ह करू शकता. ज्यावेळेला आपला लाईव्ह क्लास सुरू असतो, त्यावेळेला कोणीही विनाकारण काही मेसेजेस करायचे नाहीत लाईव्ह क्लासच्या चॅटमध्ये. एखादा प्रश्न असेल, डाउट असेल, तो तुम्ही आधी व्यवस्थित तुमच्या नोटबुकमध्ये लिहून घ्यायचा आणि मग तुम्ही ज्यावेळेला काही डाउट्स आहेत का असं विचारलं जातं, त्यावेळेला तुम्ही हँड रेज करू शकता किंवा तुम्ही तुमचा डाउट, तुमचा प्रश्न त्या ठिकाणी तुम्ही चॅटमध्ये विचारू शकता. त्यानंतर आपल्यासमोर इथे एक नोटीस बोर्ड नावाचा ऑप्शन दिसेल. म्हणजे एखादी माहिती किंवा एखादी नोटीस आम्हाला तुमच्यापर्यंत पोहोचवायची असेल, तर आम्ही इथे नोटीस बोर्डच्या माध्यमातून ती माहिती इथे पोस्ट करतो. ज्यावेळेला नोटीस बोर्डवर आम्ही एखादी नोटीस पोस्ट करतो, त्यावेळेला तुम्हाला नोटिफिकेशन हे येते. तर ॲपच्या नोटिफिकेशनकडे कायम लक्ष ठेवा. ते लक्ष जर तुम्ही ठेवलं, तर आम्हाला जे काही मेसेजेस तुमच्यापर्यंत पोहोचवायचे आहेत, ते नक्कीच या माध्यमातनं तुमच्यापर्यंत पोहोचतील. तर हे होती आपल्या ॲपबद्दलची माहिती. आपलं ॲप कशा पद्धतीने वापरायचं हे आपण खूप डिटेलमध्ये सांगितलं आहे, शिकवलेलं आहे. आता परत याच्यात मला काही गोष्टी अजून थोड्याशा सांगाव्याशा वाटतात. बऱ्याचदा काही गोष्टींची टेक्निकल अडचण तुम्हाला येऊ शकते. तर त्या गोष्टी कोणत्या आहेत? पहिली गोष्ट, ज्यावेळेला तुम्ही रेकॉर्डिंग्स पाहायला जाता, त्यावेळेला कधी-कधी रेकॉर्डिंग्स दिसत नाहीत. तर त्याचं मुख्य कारण एक असतं, आपण आपल्या ॲपला एक हाय लेव्हलची सिक्युरिटी ठेवलेली आहे. जेणेकरून आपले काही व्हिडिओज असतील, त्याचं स्क्रीन रेकॉर्डिंग होऊ नये, त्याच्यासाठी आपण याला काही सेटिंग्ज केलेल्या आहेत. जर तुमच्या फोनमध्ये एखादं स्क्रीन रेकॉर्डर असेल, म्हणजे तुमच्या ज्या काही स्क्रीनवर जे काही सुरू आहे, ते स्क्रीन रेकॉर्डिंग करायचं जर एखादं ॲप असेल, तर तशा वेळेला तुमचं जे ते ॲप आहे स्क्रीन रेकॉर्डिंगचं, त्याच्यामुळे मे बी आपले रेकॉर्डिंग्स तुम्हाला दिसणार नाहीत. त्याच्यासाठी ते स्क्रीन रेकॉर्डिंगचं जे काही ॲप आहे, ते तुम्हाला आधी अनइन्स्टॉल करावं लागेल. बऱ्याचदा असंही होतं, की तुम्हाला स्क्रीनवरती एक डेव्हलपर मोड ऑन केलेला असतो. तो आधी ऑफ करावा लागतो. तर तुम्ही कोणता फोन वापरता त्यानुसार त्या फोनच्या सेटिंगमध्ये जावं लागतं. सेटिंगमध्ये गेल्यानंतर अबाउट फोन या ऑप्शनमध्ये जावं लागतं. तिथे कुठे डेव्हलपर ऑप्शन आहे का तो पाहावा लागतो किंवा मॉडेल नंबर दिलेला असतो, तो पाहावा लागतो. त्याच्या वेळेस बऱ्याचदा काही फोनमध्ये 7 वेळेस त्याला टॅप करावं लागतं. मग तो डेव्हलपर मोड ऑन होतो किंवा ऑफ होतो. मग परत बॅक येऊन त्याला यू-एस-बी डिबगिंग नावाचा ऑप्शन असतो, तो सुद्धा ऑफ करावा लागतो. तर ज्यावेळेला अशा कधी अडचणी येतात, तर तुम्ही आपल्या इन्स्टिट्यूटच्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करायचा आहे. आपली टेक्निकल टीम तुम्हाला नक्की हेल्प करणार आहे. बऱ्याचदा पी-डी-एफ ओपन होत नाही असेही मेसेजेस असतात. तर त्यासाठी तुमच्या फोनमध्ये एक पी-डी-एफ रीडर चांगल्या चांगलं ॲप हे तुमच्याकडे असायला पाहिजे. जसं की पी-डी-एफ रीडर नावाचंच एक आहे ॲप किंवा Adobe पी-डी-एफ रीडर नावाचा ॲप आहे किंवा Adobe स्कॅनर आहे. असे वेगवेगळे पी-डी-एफ रीड करायचे जे ॲप्लिकेशन्स आहेत, त्यापैकी एखादं चांगलं ॲप्लिकेशन तुमच्या फोनमध्ये असणं आवश्यक आहे.
जेणेकरून आपल्या ॲपमधल्या नोट्स ज्या PDF फॉर्मॅटमधल्या आहेत, त्या व्यवस्थित ओपन होतील. तर ही झाली आपल्या ॲपबद्दलची माहिती. कधी तुम्हाला अडचण आली, तर तुम्ही नक्की आपल्या इन्स्टिट्यूटच्या नंबरवरती कॉल करू शकता. आपली टेक्निकल टीम तुम्हाला नक्की हेल्प करेल. आता आत्तापर्यंत मी ज्या काही गोष्टी सांगितलेल्या आहेत, या गोष्टी तुम्ही व्यवस्थित ऐकलेल्या असतील, असं मी गृहीत धरतो. आता या गोष्टींना परत-परत आपल्याला सांगायची वेळ लागणार नाही, याची खात्री आता काळजी तुम्हाला घ्यायची आहे. म्हणजे आपण लाईव्ह क्लास सुरू केलाय, मीटिंग ऑन झाली आहे, मग आम्हाला आवाजच येत नाहीये. मग उद्या परत आपण हे नाही सांगणार, की तुमच्या स्क्रीनवर खाली डाव्या बाजूला जा, हेडफोनचा सिम्बॉल आहे, त्याच्यावर क्लिक करा, वायफाय और सेल्युलर डाटा या ऑप्शनवर क्लिक करा, मग तुम्हाला आवाज येईल. आता या गोष्टी आपण उद्या रिपीट करणार नाहीत. या सगळ्या गोष्टींची काळजी तुम्हाला घ्यायची आहे. ज्या पद्धतीने आपण आपलं ॲप कशा पद्धतीने वापरायचं हे आपण इथे सांगितलेलं आहे, शिकवलेलं आहे. आता अजून एक गोष्ट महत्त्वाची आहे. ज्यावेळेला तुम्ही ॲप वापरताय, त्यावेळेला जर काही टेक्निकल प्रॉब्लेम आले, तर त्याच्यासाठी तुम्हाला एक नंबर शेअर केला जाणार आहे. त्या नंबरवरती टेक्निकल प्रॉब्लेम असतील, ॲडमिशन्सबद्दल प्रॉब्लेम असतील किंवा इतर काही गोष्टी असतील, तर त्या तुम्ही त्या ठिकाणी विचारू शकता. आता तुम्हाला WhatsApp ग्रुपमध्ये म्हणा किंवा आपल्या ॲपच्या चॅट सेक्शनमध्ये म्हणा किंवा या ठिकाणी देखील एक नंबर शेअर केला जाणार आहे. तो नंबर असेल आपला डाउट सॉल्व्हिंगचा नंबर. तर तो नंबर हा फक्त ज्या स्टुडंट्सने आपला कोर्स एनरोल केला आहे, त्या स्टुडंट्सला फक्त तो नंबर मिळणार आहे डाउट सॉल्व्हिंगचा. तर त्या नंबरवरती तुम्ही काय करायचंय? त्या नंबरवरती जे काही तुम्हाला लाईव्ह क्लासमध्ये शिकवलेलं असेल किंवा रेकॉर्डेड क्लासमध्ये शिकवलेलं असेल, तिथे जो काही तुम्हाला होमवर्क सांगितलेला असेल, तो होमवर्क तुम्हाला कंप्लीट करायचा आहे आणि तो डाउट सॉल्व्हिंगच्या नंबरवरती पाठवायचा आहे. किंवा एखादी गोष्ट तुम्ही लाईव्ह क्लासमध्ये शिकलाय, ती समजली नाही, त्याचा डाउट आपण लाईव्ह क्लासमध्येच सॉल्व्ह केलाय, तरी पण नाही लक्षात आलं किंवा कधी प्रॅक्टिस करतोय, रिव्हिजन करतोय, तशा वेळेला जर काही डाउट आला, तर तो डाउट तुम्ही डाउट सॉल्व्हिंगच्या नंबरवरती WhatsApp मेसेज करायचा आहे. म्हणजे योग्य नंबरवर योग्य मेसेज करणं ही तुमची जबाबदारी आहे. आधी तुम्ही WhatsApp मेसेज करा. तुम्ही जो काही डाउट विचारलेला आहे डाउट सॉल्व्हिंगच्या नंबरवरती तिथे WhatsApp मेसेज करा. तो डाउट कशा प्रकारचा आहे? फक्त मेसेज करून तो डाउट सॉल्व्ह होत असेल, तर त्याच्या अगेन्स्ट तुम्हाला मेसेजच येणार आहे. एखादा डाउट तुम्हाला कॉल करून सॉल्व्ह करायचा असेल, तर तसा आमच्याकडनं तुम्हाला कॉल बॅक येणार आहे. एखाद्या डाउटला कदाचित तुम्हाला व्हिडिओ कॉल करावा लागेल, तर आम्ही तुम्हाला तो व्हिडिओ कॉल करणार आहोत आणि तो डाउट तुमचा नक्की सॉल्व्ह करणार आहोत. म्हणजे हे सगळं डाउट्स जे काही आहेत सॉल्व्ह करण्याची काळजी आम्ही नक्की घेणार आहेत. तुमचा कोणताच डाउट आम्ही शिल्लक ठेवणार नाहीयेत. सगळे डाउट्स सॉल्व्ह करणारच आहोत. फक्त तुम्हाला योग्य नंबरवर योग्य मेसेज करायचा आहे. कधी एखाद्या मेसेजचा लवकर रिप्लाय नाही आला, तर असं समजू नका आमच्याकडनं तुम्हाला इग्नोर केल्या जाईल वगैरे असं अजिबात समजू नका. बऱ्याचदा असं होतं, की टीम बिझी असते वेगवेगळ्या कामांमध्ये. कदाचित तुम्ही एखादा डाउट विचारलाय, त्याच्या आधी कोणाचा तरी डाउट आलेला असतो. त्यांचा डाउट सॉल्व्ह करणं ती प्रोसेस सुरू असते. त्यामुळे मे बी तुमचा डाउट सॉल्व्ह करायला थोडासा वेळ लागू शकतो. या सगळ्या गोष्टींची काळजी घ्यायची आहे. तुम्ही पण थोडं असं समजून घ्यायचंय, की आपण मेसेज केलाय, याचा आन्सर येणार आहे. बऱ्याच जणांचा मी आत्तापर्यंत एक्सपिरियन्स घेतलाय, की एक गोष्ट एकदा विचारली आहे, आम्ही त्याचा आन्सर केलंय. तीच गोष्ट 2 वेळेस, 3 वेळेस, 5 वेळेस, 10 वेळेस रिपीट विचारल्या जाते. कृपया वाईट वाटून घेऊ नका. एखाद्या गोष्टीचं शंकेचं निरसन केलंय, तर ती गोष्ट समजून घ्या. ती समजली आहे, तर तो डाउट परत-परत विचारू नका. ती गोष्ट नाही समजली, तर तुम्ही तसं सांगा, "हा डाउट समजलेला नाहीये, हा प्रॉब्लेम समजलेला नाहीये किंवा मला लक्षात येत नाहीये. प्लीज मला कॉल करून तुम्ही एक्सप्लेन कराल का?" असा मेसेज करा. परंतु फक्त मेसेजवर तोच मेसेज रिपीट करू नका, जर आम्ही आन्सर दिलेला असेल तर. काय असतं, मेसेजमध्ये आपल्या भावना कळत नाहीत, फीलिंग्स कळत नाहीत. म्हणजे तुम्ही कोणत्या फीलिंगने तो डाउट विचारलाय हा मला नाही पोहचत किंवा आम्ही कोणत्या
फीलिंगने त्याचा आन्सर दिलंय हे तुम्हाला नाही पोहोचत. त्यामुळे काय होतं, की मिसकम्युनिकेशन होऊ शकतं किंवा मिसअंडरस्टँडिंग होऊ शकते. तर या गोष्टींची काळजी घ्यायची आहे. थोडेसे पेशन्स आपल्याला नक्कीच ठेवावे लागणार आहेत. शिकायचंय म्हटल्यानंतर पेशन्स आवश्यक आहेत. आम्ही आमच्याकडनं 100% एफर्ट्स घेणार आहेत. तुमचे सगळे डाउट्स सॉल्व्ह करायचं. तुम्हाला जास्तीत जास्त नॉलेज कसं देता येईल, कशाप्रकारे आम्हाला सगळ्या गोष्टी तुमच्यापर्यंत शेअर करता येतील, याची काळजी आम्ही नक्की घेणार आहेत. तर आता तुम्ही विचाराल, की सर रेकॉर्डिंग्स किती दिवस दिसतील, किती वर्ष दिसतील? तर हे बऱ्याचदा वेगवेगळ्या कोर्सेसवर डिपेंड असतं. प्रत्येक कोर्सला किती दिवसांचा रेकॉर्डिंगचा ॲक्सेस आहे, हे प्रत्येक कोर्समध्ये आपण सांगितलेलं आहे. या सगळ्या गोष्टींची आपण काळजी घेतलेली आहे.